मित्रांनो, हल्ली सोशल मीडियावर काकडे कुटुंबांतर्गत आपल्याला बरेच काही पाहायला मिळत आहे आणि आता तर निंबाळकरांच्या खून प्रकरणी यांच्या अख्ख्या काकडे कुटुंबावर लाजिरवाणी अशी वेळ निर्माण झाली आहे। पण याआधीही संपूर्ण काकडे घराणा हा गुन्ह्याच्या बाबतीत कधीच मागे नव्हता। होय मित्रांनो, शहाजी काकडे हे गौतम काकडे यांचे वडील आहेत। शहाजी काकडे यांच्यावर आधीच 3 गुन्हे दाखल आहेत व यांना जन्मठेपाची तरतूद सुद्धा केली आहे। इतकंच नाही तर यांनी 33 कोटी रुपयांचा गैरव्यवहार सुद्धा केल्याचे समोर येत आहे व यांचे 2 मुलं गौतम काकडे आणि गौरव काकडे यांच्यावर देखील एक गुन्हा आधीच दाखल होता व त्यामध्ये शहाजी काकडे यांचा सुद्धा हात होता असे स्पष्ट झाले। या गुन्ह्यांबद्दल सांगायचे झाले तर पहिला गुन्हा म्हणजे बोगस कागदपत्र व बनावटी कागदपत्र यांचे गैरव्यवहार उघडकीस आले। त्यामध्ये शहाजी काकडे यांचा खूप मोठा वाटा होता व या सगळ्या व्यवहाराचा गुन्हा 2022 मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला होता। दुसरा गुन्हा म्हणजे सासरवाड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला, ज्यामध्ये दुसऱ्याच्या जमिनीवर आपले मालकी हक्क गाजवणे व बनावटी मृत्यूची प्रमाणपत्रे तसेच जन्मपत्रे दाखवली गेली होती। तिसरा गुन्हा म्हणजे सोमेश्वर कारखान्यामध्ये काही शेअर्सचा घोळ करून खोटे व्यवहार करणे आणि याच्यावरही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व या सगळ्या गुन्ह्यावर कलम 420, कलम 465, कलम 467, कलम 471 अशी सुनावणी केली आहे। या कलमात 10 वर्षापेक्षा जास्त जन्मठेपाची शिक्षा मिळावी असे जाहीर करतात आणि आता तर रणजित निंबाळकर यांच्या गोळीबार प्रकरणाचा देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाटते आहे। तर मित्रांनो, तुम्हाला गौतम काकडे यांच्याबद्दल काय वाटते की यांना कोणती शिक्षा दिली पाहिजे? तुम्ही पण तुमचे मत कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।